हाय नमस्कार, संगीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे. गणेश चतुर्थी किंवा गणेश जयंती म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते मोदक. वेगळ्या चवीसाठी आणि पटकन बनवण्यासाठी रवा, खोबरं आणि गूळपासून बनवलेले मोदक हा उत्तम पर्याय आहे. हे मोदक चवीला स्वादिष्ट लागतात आणि करायलाही सोपे. आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या आणि झटपट पद्धतीने बनवणार आहोत रवा, गूळ, खोबरं यापासून तयार होणारे मोदक. या मोदकांना गुळाचा नैसर्गिक गोडवा, खोबऱ्याची चव आणि वेलचीचा सुगंध लाभलेला आहे. दूध आणि मिल्क पावडरमुळे हे मोदक खूपच मऊसूत, स्वादिष्ट आणि खाण्यास हलके लागतात. गणपती बाप्पासाठी खास नैवेद्य म्हणून किंवा सण समारंभांसाठी हे मोदक रेसिपी नक्की तयार करून पहा. लहान मोठ्यांपासून सगळ्यांनाच हे मोदक नक्की आवडतील. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवर मी एक कढई ठेवली आहे. त्यामध्ये 60 ग्रॅम मी तूप घालून घेतलं. तूप वितळल्यानंतर 200 ग्रॅम बारीक रवा घालून घेतला आणि आता एकसारखा आपण हा रवा तुपामध्ये भाजून घेऊया. अगदी मंद आचेवर आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. रवा आपल्याला सतत हलवून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याचा कलर थोडासा हलकासा कलर बदलत नाही तोपर्यंत आपल्याला कमी गॅसवर सतत हलवून रवा भाजून घ्यायचा आहे. रवा, खोबरं आणि गूळ वापरून बनवलेले हे मोदक गणपती बाप्पाला प्रिय असणारे, चविष्ट आणि झटपट तयार होणारे मोदक आहेत, जे पारंपरिक उकडीच्या मोदकांना एक चांगला पर्याय देतात. या मोदकांमध्ये रव्यामुळे मऊसुतपणा आणि खोबरं आणि गुळाचा गोडसरपणा येत असतो, जे बनवायला सोपे, चवीला अप्रतिम लागतात. त्यामुळे गणेश जयंतीला किंवा महिन्यातील कुठल्याही चतुर्थीला तसेच गणेश उत्सवामध्ये खूप लोकप्रिय आहेत. रव्यामुळे पोट भरते आणि खोबरं गुळामुळे नैसर्गिक गोडवा मिळतो. अशा पद्धतीने रव्याला 3 ते 4 मिनिट कमी गॅसवर सतत हलवून घेत भाजल्यानंतर त्यामध्ये आता आपण 200 ग्रॅम ओलं नारळ घालून घेऊया आणि सतत मंद गॅसवर त्यातील ओलसरपणा कमी होईपर्यंत आपण नारळालाही त्यामध्ये भाजून घेऊया. इथे आपल्याला रवा आणि खोबरं सतत मिक्स करून भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवायची आहे. नारळातील ओलसरपणा जाऊपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे. त्याचा कलर कुठेही बदलून द्यायचा नाही आहे. अगदी कमी गॅसवर सतत हलवत आपण रवा आणि खोबरं भाजून घेऊया. खोबरं आणि रवा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं केशर घातलेलं दूध घालूया आणि मिक्स करूया. आता आपण यामध्ये 200 ग्रॅम गूळ घालून घेऊया आणि मिक्स करूया. रवा, गूळ, खोबरं चांगलं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये मी 4 चमचे मिल्क पावडर घातलेली आहे. मिल्क पावडर घातल्यानंतर 100 ग्रॅम इथे दूध घालून घेऊया आणि एकसारखं मिक्स करून घेऊया.
दूध घातल्यामुळे रवा छान फुलतो. दूध घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण सतत हलवून घ्यायचं आहे आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामधील गूळही वितळून जाईल आणि ते छान एकसारखं मिश्रण तयार होईल. हे बघा, अशा पद्धतीने सतत हलवून मिक्स करून आपलं खूप छान असं मोदकांचं बॅटर तयार झालं आहे. आता 2 ते 3 मिनिट आपण त्याला मंद गॅसवर पुन्हा मिक्स करून घेऊया आणि थोडंसं होऊन देऊया. अशा पद्धतीने खूप छान असं टेक्स्चर असलेलं आपलं बॅटर तयार झालं आहे. तर इथं आता मी गॅस बंद केलेला आहे आणि थोडंसं थंड होऊन देऊया. अगदी थंडही नाही होऊन द्यायचं, परंतु थोडंसं आपल्या हाताला चटके बसणार नाही इथपर्यंत थंड होऊन द्यायचं. आणि त्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घातलेले आहे, वेलची पावडर घातलेली आहे, ती आता आपण मिक्स करून घेऊया. तसंच इथं मी थोडंसं जायफळ किसून घातलेलं आहे. गुळाचा पदार्थ म्हटलं की त्यामध्ये थोडंसं जायफळ घालायचंच, त्यामुळे खूप पदार्थाला छान चव येते. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आणि इथं मी मिक्स केल्यानंतर मोदकाचा साचा घेतलेला आहे. या मोदकाच्या साच्याला थोडंसं तूप लावून घेऊया. तूप लावून घेतल्यानंतर मोदक छान दिसावा यासाठी थोडंसं ड्रायफ्रूट्स त्यावर घातलं आहे. इथं मी पिस्त्याचे काप आणि बदामाचे काप घातलेले आहे आणि त्यावर आता आपण हे सारण लावून घेऊया आणि दाखवल्याप्रमाणे मोदक तयार करून घेऊया. अशा पद्धतीने सारण भरल्यानंतर आपण साचा बंद करूया आणि वरती एक्स्ट्रा लागलेलं जे आपलं बॅटर आहे ते काढून घेऊया आणि त्यामध्ये दाबून मोदक तयार करूया. सुरुवातीला मी जास्तच घट्ट साचा दाबल्यामुळे माझ्याकडून तो उघडनाच, परंतु नंतर तो निघाला. खूप छान मोदक तयार झाला. अशा पद्धतीने खूप सुंदर असा मोदक तयार झालेला आहे. खूप सुंदर मोदक तयार होतात अशा पद्धतीने केल्यानंतर. चला तर मग आता आपण राहिलेले मोदकही तयार करून घेऊया. आपलं हे मोदकांचं बॅटर अगदी मऊसूत असल्यामुळे साच्यामधून भरायला वेळही लागत नाही. खूप झटपट तयार होतात हे मोदक. हे मोदक उकडीच्या मोदकांपेक्षा कमी वेळात तयार होतात आणि चवीलाही खूप सुंदर लागतात. प्रत्येक वेळेला आपण पारंपरिक पद्धतीनेच मोदक करतो, पण कधीतरी आपण अशा पद्धतीनेही अगदी कमी वेळात होणारे मोदक ट्राय करायला काहीच हरकत नाही. आपण तयार केलेले मोदक हे जिभेवर ठेवताच विरघळणारे आहे. तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे नक्की आवडणारे मोदक आहे. रवा, खोबरे
आणि गुळाचे मोदक हे पारंपरिक चव आणि आधुनिक सोयीचा संगम आहे. गणपती बाप्पाला अर्पण करण्यासाठी किंवा घरच्यांसाठी बनवण्यासाठी हे मोदक एक उत्तम आणि आनंददायी पर्याय आहे, जे प्रत्येक वेळी आपल्या जिभेवर ठेवताच रेंगाळणार. अशा पद्धतीने झटपट तयार होणारे, जिभेवर ठेवताच रेंगाळणारे आणि स्वादिष्ट असे मोदक तयार झालेले आहेत. तर तुम्हीही या गणेश जयंतीला असे मोदक नक्की तयार करून पहा. चला तर मग महिन्याच्या प्रत्येक चतुर्थीला, गणेश जयंतीला किंवा गणेश चतुर्थीला अशा पद्धतीने अगदी सोप्या आणि चविष्ट तयार होणाऱ्या मोदकांची रेसिपी तुम्हीही नक्की तयार करून पहा. जिभेवर ठेवताच विरघळणारे चविष्ट असे मोदक तयार झाले आहे. तर तुम्हीही अशा पद्धतीने या गणेश जयंतीला हे मोदक नक्की तयार करून पहा आणि संगीता किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.